नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपली कापूस लागवड चालू आहे आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला खत हा आपण अगोदरच या ठिकाणी पेरलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाऊस पडल्यानंतर आपण जी रेघोटी ओढलेली होती त्या रेघाट्याच्या लाईन ह्या बुजलेल्या आहेत आणि आता अशा प्रकारे आपण या ठिकाणी जुगाड केलेला आहे. बघू शकता, हे 4x1चं कापसाचं अंतर आहे. आपण कोणतं जरी अंतर आपल्याला करायचं असेल व टोकन यंत्रानं आपल्याला लागवड करायची असेल तर आपण अशा पद्धतीनं जुगाड करू शकतो. या ठिकाणी बघू शकता, हे आपलं जे रोलर आहे याच्यावर आपण या ठिकाणी बरोबर 4 फुटाची या ठिकाणी एक माप तेवढं जोडलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा 4 फुटाची ही काडी जोडलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्याला आपण टोकन केल्यानंतर त्या साईडनं आपल्याला त्याची चकारी दिसत असते आणि त्यावरूनच आपल्याला ते ॲक्युरेट माप हे दुसरी लाईन टोकन करताना घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अतिशय सरळ या ठिकाणी टोकन करू शकतो. जर आपल्याला रेघाट्याच्या सहाय्यानं आपण खत पेरलेला असेल तर आपल्याला हे करण्याची आवश्यकता नाही, परंतु एक जुगाड म्हणून आपण हे अशा प्रकारे या ठिकाणी करू शकतो. अंतर तुमचं 3x1 असेल, 2.5x1 असेल, तुम्हाला वाटेल ते अंतर अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे तात्पुरतं आहे. याला आपण या ठिकाणी लोखंडी पट्ट्याच्या सहाय्यानं या ठिकाणी वेल्डिंग करून खाली चाक या ठिकाणी लावून देखील आपण त्याचं परमनंट जुगाड करू शकतो. हे आपलं तात्पुरतं आहे आणि आपल्याला या ठिकाणी कोणतंही अंतर याप्रमाणे ॲडजस्ट करता येतं. तर शेतकरी मित्रांनो, एका लाईनमध्ये आपली टोकन होण्यासाठी अशा प्रकारे आपण जुगाड केलेला आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, यावेळेस आपण 3x1 कापूस लावलेला आहे दातालाड तंत्रज्ञानानुसार आणि त्याचे देखील व्हिडिओ आपले वेळोवेळी येत राहतील, परंतु सध्या पावसाचे चिन्ह काही दिसत नाहीत. आज आहे 20 जून आणि या ठिकाणी 21, 22 आणि त्या ठिकाणी 23 जूनपासून पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत की पाऊस आपल्या भागात पडतो का नाही. आणि आता आपण काही ठिकाणी धूळ पेरणी करत आहोत आज. तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. दाताळा तंत्रज्ञानानुसारचे व्हिडिओ हे यावर्षी आपले येत राहतील आणि सोयाबीन देखील आपण या ठिकाणी टोकन केलेलं आहे, करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करा. धन्यवाद.